काल भोगावती कॉलेजच्या काही कॉलेज विद्यार्थिनी ज्यावेळेला कॉलेजमधून बाहेर पडल्या होत्या त्या घरी जाण्यासाठी बस स्टँडकडे येत असताना राधानगरी कोल्हापूर रोडवरती त्याच वेळेला एक विधी संघर्षित बालक स्विफ्ट गाडी घेऊन चालवत येत होता। वय वर्ष 18 पेक्षा कमी असून सुद्धा ज्यांच्या नावावर त्याच्या चुलत्यांच्या नावावर गाडी आहे त्यांनी ती गाडी आणि त्याच्या पालकांनी त्यांना चालवायला दिली होती। त्यामुळं यार कुठलाही लायसन्स वगैरे कुठला परवाना नव्हता। त्याच्यासोबत त्याचे काही अल्पवयीन मित्रही त्या गाडीमध्ये होते। वेगाने गाडी चालत असताना स्वतःच्या गाडी वेगावरती नियंत्रण त्याला ठेवता आलेलं नाही आणि त्यांनी मुली कॉलेजचा घोळका जो चालला होता मुलींचा बस स्टँडकडे त्या ठिकाणी जाऊन त्यानं त्यांच्या अंगावरती गाडी घातली। त्यामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची एक कॉलेज तरुणी मयत झालेली आहे। बाकी 2-3 तरुणी जखमी झालेले आहेत। माझं निवेदन आहे पालकांना की मुलांना 2 व्हीलर अगर 4 व्हीलर वाहन चालवायला देण्यापूर्वी त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण असावं, त्यांनी योग्य तो परवाना घेतलेला असावा आणि त्यानंतरच त्यांना वाहन चालवायची परमिशन द्या। अन्यथा अशा घटना घडतात की कुणाचा तरी जीव जातो, त्यामध्ये वाहन चालवणाऱ्या मुलागा अगर मुलगीचाही जीव जाऊ शकतो। त्यामुळे पालकांनी दक्षता घ्यायची आहे। प्रशासनानं गाडी ज्याच्या नावावर आहे त्यालाही पालकांनी गाडी चालवायला दिली पालकांनाही आणि जर त्याला मदत करणाऱ्या इतरांना अटक करून कारवाई करत आहोत प्रशासन। त्यामुळे पालकांनी दक्षता घ्यायची आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।